ग्रंथाली मुंबईच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून आरोग्य आणि विज्ञान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत यशस्वीपणे राबवली जात आहे। ही विज्ञान यात्रा विदर्भामध्ये गेली, मराठवाड्यामध्ये गेली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेली आणि आज आणि उद्या 2 दिवस हा सांगता समारोह आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या आरोग्य आणि विज्ञान यात्रेचीच एक कडी म्हणून आपण या ठिकाणी 2 विषय आणि 2 एक्सपर्ट या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्यामध्ये समावेश आहे डॉक्टर अंजली कुलकर्णी मॅडम, त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं। आणि तुम्ही एक छोटा मुलगा बघत आहात जो अमरावतीवरून आलेला आहे, अनुपम योगेश नेरकर। डॉक्टर अंजली कुलकर्णी मॅडम ह्या ज्या आहेत ह्या बदलती जीवनशैली या विषयावरती आपलं विचार मंथन या ठिकाणी ठेवणार आहेत। त्यानंतर अनुपम नेरकर आपल्याला ड्रोनच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन देणार आहे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आपण बाहेर अनुभवणार आहोत ड्रोनच्या संदर्भातील। दोनही पाहुण्यांचं मी सुरुवातीलाच स्वागत करतो आणि एकदा पुन्हा आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करेन आपल्याला। डॉक्टर अंजली कुलकर्णी ह्या MBBS MD आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट इन मेडिकल लॉ अँड इथिक्स त्यांनी बंगलोरवरनं केलेलं आहे। 35 वर्ष होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई येथेच त्यांनी कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम केलेलं आहे। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून सुद्धा त्या दिल्ली बोर्डावरती आहेत। एक बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत। त्यांनी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत, त्यामध्ये वाटचाल मधुमेहासोबत या पुस्तकाचा हिंदी, मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे। यावरून तुम्ही त्या पुस्तकाचं महत्त्व किती आहे हे लक्षात तुमच्या येईल। त्याचबरोबर गाथा शोधाची हे पुस्तकसुद्धा त्यांनी को ऑथर म्हणून लिहिलेलं आहे। त्याचबरोबर मोठमोठ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वांची ओळख करून देणारं फुलाला सुगंध मातीचा हे पुस्तकसुद्धा त्यांचं उपलब्ध आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो, ग्रंथालीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो, माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतो। आणि पुढील सूत्रे हे मॅडमकडे मी सोपवतो, त्यांनी बदलती जीवनशैली या संदर्भातलं आपलं विवेचन या ठिकाणी करावं। त्यानंतर अनुपम नेरकर यांचं निवेदन होईल। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सगळे ख्रिसमस आणि सुट्टी असे सगळे लॉंग वीकेंड्स असतानाही सगळे आलात, याच्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि हा एक महत्त्वाचा विषय आहे, शैलीदार जीवन कशी जीवनशैली। बेसिकली आपण बघत असतो, आपण कोरोनामध्ये हे खूप ऐकलं, माय हेल्थ माय रिस्पॉन्सिबिलिटी। कोविडचा व्हायरस जगामध्ये आपल्या डोक्यावर पडला आणि तेवढ्यापुरत्या आपल्याला काही सवयी आपल्या बदलल्या। आपण सगळे घरात राहत होतो, स्वच्छता पाळत होतो, सॅनिटेशन, स्वतःची हेल्थ बघणं, वेळ स्वतःला देत होतो। पण कोविड येऊन आपण काही फार शिकलो असं वाटत नाही, कारण त्याच्यानंतर पुन्हा आपण येरेमाले मागल्यासारखंच झालेलं आहे। पण मग
ह्या शैलीमध्ये, जीवनशैलीमध्ये आणि जुन्या आणि आत्ताच्या आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल झाला आहे की ज्यांनी आरोग्यावर आपल्याला इल हेल्थ ज्याला आपण म्हणतो की आरोग्यावर, स्वास्थ्यावर काय परिणाम व्हायला लागला आहे आणि त्यामध्ये काय बदल आपण त्या शैलीदार जीवनामुळे आपल्या जीवनशैलीवर काय बदल झालेला आहे ते आपण बघूया. तर आपण योग्य हेल्थ म्हणजे काय, कारण आपल्याला सगळ्यांना आजकाल माहिती असतं टी व्ही, सिनेमा हे सगळं बघून की आम्हाला खूप छान दिसायचं असतं. मग हेल्थ म्हणजे हेल्थ का? किंवा आम्ही जेवून खाऊन आरामात लोळत पडलो ही हेल्थ का? किंवा मग खूप शांतपणे आम्ही सांगतोय की आम्ही अगदी योगा करतो, आम्ही मेडिटेशन करतो म्हणजे आम्ही हेल्दी का? हेल्थ म्हणजे नक्की काय ह्याचं इतकं डोक्यात कन्फ्युजन आहे. आणि त्यासोबत 24 तास आपल्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतनं जे काही शिक्षण मिळत असतं त्यामुळे नक्कीच अजून कळत नाही की हेल्थ म्हणजे नक्की काय. तर WHOच्या डेफिनेशनप्रमाणे हेल्थ म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सोशल वेलबिईंग, म्हणजे समाजातही आमची हेल्थ कशी चांगली राहिली पाहिजे म्हणजे नक्की काय. तर आम्ही फिजिकली फिट आहोत का? आम्हाला सोशल हेल्थमध्ये आमचे परस्पर संबंध, आमची मेंटल हेल्थ कशी आहे आणि हे सगळे जे विविध आयाम आहेत त्याला आपण हेल्थ असं म्हणतो. आता हे जे एक हेल्थचं चित्र आहे की आपण एकत्र आहोत, एकत्र कुटुंबामध्ये दिसतोय, पण ही हेल्थ आहे का? किंवा मग आम्हाला आपल्या वेगवेगळे ग्रुप्स बघून हसायला सुद्धा घराबाहेर जावं लागतं, एक लाफ्टर क्लब वेगळा बनवावा लागतो, मग ही हेल्थ आहे का? तर या जीवनशैलीत बदल काय झालेला आहे की आपण पूर्वी बघतो तसं अगदी वरिष्ठ झाले मंडळी तरी काटक होते, विविध प्रकारची कामं करू शकायची, आपापली कामं करू शकायची. आता आपल्याला 40-50व्या 60व्या वर्षी गुडघे बदलले, हात बदलले, हार्ट अटॅक आले, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. तर ते तसं का झालेलं आहे हा विषय कदाचित काही आपल्या तरुण ऑडियन्स लोकांना आत्ता मी का ऐकतोय हे असं वाटेल, पण हे आत्ता ऐकलं तरच तुमची जीवनशैली ही योग्य जीवनशैली होईल असं नक्की मला खात्री आहे. तसं पाहिलं तर आत्ता आपल्याकडे हेल्थकेअर सिस्टम किंवा आपल्याकडे अंडरस्टँडिंग ऑफ द डिसीजेस, सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. मग तरी पण आम्हाला आरोग्याबद्दल इतकी बोंबाबोंब का? म्हटलं तर कम्युनिटी डिसीजेस जे आपण म्हणतो, कम्युनिकेबल डिसीजेस, की जे वर्षानुवर्ष अगदी हजारो वर्षांपासून, 100 वर्षापासून आपण ऐकतो की ह्यांचे पॅन्डेमिक आलेले आहेत. 100 वर्ष आधी एक पॅन्डेमिक आलं, त्याच्यापासून काही बदल झाले नाहीत, वागणुकीत बदल झाले नाही. आपल्याला माहिती असेल माधवराव पेशवे, त्यांना TB झाला होता, राजयक्ष्मा, क्षयरोग. 300-400 वर्षापासून जो TB आपल्याला छळत होता तो अजूनही भारतात तसाच आहे. जगामध्ये इन्फेक्शस डिसीजेसचं आपलं भारतातलं नंबर 1 आहे. हिपॅटायटिस B, मलेरिया, हिपॅटायटिस C, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस या सगळ्या विषयांमध्ये, या सगळ्या संसर्गजन्य रोगांमध्ये आपण पहिले आहोत. तर हा प्रकार बदलणार कधी? याच्यासोबत दुसऱ्या प्रकारचे आजार आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. याहीमध्ये बऱ्याच डिसीजेसमध्ये आम्ही मेडिकलच्या भाषेत डिस्क्राईब करतो वी आर वर्ल्ड कॅपिटल ऑफ व्हॉट? वी आर वर्ल्ड कॅपिटल ऑफ ओबेसिटी, हार्ट डिसीज, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कॅन्सर, डायबेटीज. तर आपण नक्की प्रोग्रेस करतोय म्हणजे काय करतोय हा खूप विचार करण्यालायक ही गोष्ट आहे. आणि आम्ही विज्ञानात प्रगती केली, आम्ही मार्सवर जातोय, आम्ही चंद्रयान उतरवलं. पण अजून 10 वर्षांनी तुमच्याकडे चंद्रयानात जायला हेल्दी लोक राहणार आहेत का? का तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन चंद्रयानात चढणार आहात? कारण आत्ताची स्थिती खरंच अशी आहे की अगदी प्रत्येक 3रा किंवा 4था माणूस हा अनहेल्दी म्हणजे ह्यापैकी कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहे. तर ही स्थिती बदलायची असेल तर आत्तापासूनच तुम्ही काहीतरी त्यावर विचार केला आणि ॲक्शन केली तर ते बदलणार. एक्झॅक्टली होतं काय की हे आजार होतात म्हणजे की विविध प्रकारचे हे आजार शरीरामध्ये, रक्तवाहिनीमध्ये काही बदल घडवून आणतात. रक्तवाहिन्यांचे ज्याला आपण ल्युमेन म्हणतो, आतला भाग, तो घर्षण होतो, त्याच्यात ते घासल्या जातं आणि त्यामध्ये एक प्रकारच्या एंडोथेलियम ज्याला म्हणतो, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, त्याला इंजुरी होते आणि त्याच्या पुढच्या भागाला रक्त सप्लाय कमी होतो आणि वेगवेगळे आजार त्या अनुषंगाने निर्माण होतात. आता हे जर चित्र आपण पाहिलं की ही जरा 1-2 वर्ष जुनी स्लाईड असेल, पण 65% ऑफ अवर पॉप्युलेशन इज 35 वर्षाच्या कमी आहे. पण आजारांचंही प्रमाण ह्या वयामध्ये सुद्धा खूप आहे.
तर आपल्याला आपल्या स्वतःसाठी आणि आपण जे म्हणतोय की आम्ही विश्वगुरू बनणार, पण विश्वगुरू आजारी असून चालणार नाही, ते शारीरिक आणि मनाने सुद्धा हेल्दी असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला हे असं का झालेलं आहे, तर ह्याला आपण जे म्हणतो की हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहे. आपण अगदी सुरुवातीपासून बघितलं तर ज्याला आपण गॅदरर आणि हंटर म्हणतो, की आधीची जीवनशैली होती की स्वतः त्या प्राण्यामागे पळायचं, ते सावज शिकार करायची, खायचं, तेवढं पळाल्यानंतरच तुम्हाला खायला मिळायचं. आता तसं होत नाही. आम्हाला झोमॅटोमध्ये, स्विगीमध्ये अगदी जागची खुर्चीतनं न हलता सुद्धा मिळतं. त्यामुळे त्या ज्या तुमच्या बैठ्या 24 तास, आणि दुसरं म्हणजे आपल्या मेंदूलाही सदैव फिजिकल ॲक्टिव्हिटी करून ॲक्टिव्ह राहण्याची ही वर्षानुवर्षांची सवय आहे. इव्होल्युशन आपलं तसं होत होत की आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहणार तरच आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहणार. पण आपल्या गेल्या काही दशकांमध्ये जीवनशैली अशी बदलली आहे की बाकी सगळं आपण आत्मसात केलं आणि त्याच्यातनं फक्त स्किप काय होतं तर ते एक्झरसाइजेस किंवा अयोग्य आहार. आणि ते काही कोणी रोज विचारायला येत नाही ना, तुम्ही काय जेवलात, आंघोळ केली का नाही, का पळायला गेलात का नाही. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्किप करतो आणि वरकरणी आपण फक्त चांगलं राहत असतो. तर त्याच्यामुळे हे जे आजार आहेत बदलत्या जीवनशैलीचे, त्याचं सगळं मूळ हे याच्यामध्ये आहे. तर आणि दुसरी गोष्ट बायोलॉजिकल रिदम, की आम्हाला जेवण, खाणं, झोप ह्याची काहीतरी एक सायकल असते. म्हणजे घरातले लोक किंवा पूर्वीचे सांगायचे लवकर निजे लवकर उठे, अगदी तेवढं 5ला उठा आणि 9ला झोपा, ते जरी शक्य नसेल तरी काहीतरी त्या जीवनशैलीला, दिनचर्येला एक नियमितपणा असला. आणि हे नुसतंच कोणी सांगतं म्हणून नाही, शरीरामध्ये एक बायोलॉजिकल रिदम असतो, सर्केडियन रिदम म्हणतात त्याला, आणि तो वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स आणि हॉर्मोन्स याच्यावर आधारित असतो. आपण बघतो की तुम्ही अमेरिकेहून जेव्हा प्रवास करून येता 24 तास, तेव्हा दिवस रात्रीनी तो मेंदू कन्फ्यूज झालेला असतो, ज्याला आपण म्हणतो की त्याला जेटलॅग झाला. तर हा जेटलॅग हा त्याचाच प्रकार आहे. तर आपण मॉडर्न डे प्रोग्रेस केली असं म्हणतो. मॉडर्न डे म्हणजे काय, आम्हाला आजी सांगायची की वरण भात भाजी पोळी 4 ठाव जेव, तेव्हा ती आजी आणि आम्ही मागासलेलो होतो. मग आम्ही थोडं पुढारल्या गेलो, मग आमची जेवणाची ताटं अशी व्हायला लागली, आणि आता आम्ही अजून पुढाऱ्याला गेलो तर मग आमचं चित्र हे झालं. तर अशी ही बदलची जीवनशैली आणि त्याच्यासोबत येणारे हे आजार किंवा त्याच्यासोबत येणारे हे आम्हाला मिळणारं त्याच्यातलं रिवॉर्ड जे आहे ते देवा मला पाव, तो हा वडापाव आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या कधीच करू नये तशा नाही, पण त्या किती वेळा करायच्या आणि 30 दिवसांमध्ये मी किती वेळा डिसिप्लिननी राहणार, हे घरात एक कल्चर असायला पाहिजे. आणि त्यावेळी त्या कल्चरमुळे मग तुम्हाला हळूहळू डेफिनेटली ह्या आजारांपासून मुक्तता मिळेल. की हा सिमिलॅरिटी बघा, म्हणजे तुम्ही एका बाजूची चित्र आणि दुसऱ्या बाजूचे बघितले तर जसा आहार त्याप्रमाणे आपलं चित्र तयार होणार. आंतरिक आणि बाहेरून हे बदल असेच होणार. त्यामुळे आपल्याला निदान महत्त्वाचं म्हणजे की तुमचे प्रोटीन्स किती असले पाहिजे, शरीरामध्ये प्रोटीन किती असले पाहिजे, तुम्ही किती प्रमाणामध्ये खाता, काय खाता, कार्बोहायड्रेट्स किती असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट खाताना थोडंसं निदान जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं की मी काय खातोय, त्याच्यामध्ये काय कॅलरीज आहेत. आम्ही तो पिझ्झा खातो, बट पूर्वी जेव्हा वर्षातनं 10 सण व्हायचे तेव्हा गोडधोड खाणं किंवा हे जे सगळे आनंदाचे प्रकार वर्षातनं 10दाच व्हायचे. आता दर महिन्यात कोणाचा तरी वाढदिवस, कोणाची तरी ॲनिव्हर्सरी, कोणाचं तरी सेलिब्रेशन. त्यामुळे आम्ही 24 तास ह्या बरोबर शरीरासाठी हानिकारक असलेल्या ज्या जीवनशैलीचा जो अवलंब आम्ही केलाय त्याच्यामुळे हे झालेलं आहे. तुम्ही वर्षातनं 10 करा किंवा दर महिन्याला 2दा करा, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला एवढे जाणवणार नाहीत. पण आता ती जीवनशैलीच बनली आहे तर तो एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हे वेगवेगळे अडिक्शन्स आपण ज्याला म्हणतो की गॅजेटचं अडिक्शन, इझी अवेलेबिलिटी ऑफ स्मोकिंग विच इज पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे तुम्ही स्वतः नाही स्मोक केलं तरी तुमच्या बाजूचा ऑफिसमधला कलिग स्मोक करत असेल तर तुम्हाला तेवढीच हानी होत असते. पान, गुटखा, बिडी, की लहान मुलांना शाळेच्या बाजूला ह्या गोष्टी दिसतातच कशा, त्यामुळे ती गोष्ट वाईट आहे याची नजरच मरून जाते. आणि म्हणून ती जीवनशैली आमची खराब होऊन लिटरली प्रत्येकजण आतून जो पोखरल्या जातोय तर आपण वी आर किलिंग आवरसेल्फ, वी आर इन्व्हायटिंग डिसीजेस. त्यामुळे हा जो लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत ते ह्या एवढ्या 4 प्रकारामध्ये तुमचं जीवनशैली, डिसिप्लिन, आहार आणि व्यायाम या 4 गोष्टींच्या भोवती फक्त ते फिरत राहतं. कम्युनिकेबल डिसीजेससाठी आपण काय
आपल्याकडून करू शकतो सॅनिटेशन, स्वच्छता. मी माझ्या घरातली स्वच्छता आणि समोरचं अंगणही माझं आहे असं समजून जर स्वच्छता केली तर, कारण तुमच्या घरात डास न यायला तुम्हाला बाहेरही स्वच्छता ठेवायला लागेल. आणि मग त्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मला जे जे करायला लागले की म्युन्सिपाल्टीच्या डोक्यावर बसायला लागलं तर मी ते करायला पाहिजे. क्लीनलीनेस. दुसरा एक महत्त्वाचा भाग जे आपल्या हाती आहे इज वॅक्सिन्स. टायफॉईड वॅक्सिन हे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध असतं आणि टायफॉईडचा एक कोर्स तुम्ही जेव्हा आजारी पडल्यावर अँटीबायोटिकचा घेता किंवा एक दवाखान्यात ॲडमिट व्हायला लागतं, 10 पटीने 100 पटीने त्याची किंमत जास्त असते. ते वॅक्सिन एक 100, 150, 200 रुपयापर्यंत वॅक्सिन मिळतं. त्यामुळे हे आजार 100% टाळण्यालायक आहेत. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस बी म्हणजे ज्याला आपण जॉन्डिस असं म्हणतो, लिव्हरचा कॅन्सरसुद्धा ह्या वॅक्सिननी थांबल्या जातो. प्रतिबंधक, कॅन्सर प्रतिबंधक ही जी 1-2 वॅक्सिन्स आहे, जे तिसरं वॅक्सिन मी लिहिलं आहे HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन, मुलींनी विशेषतः 10-12 वर्षाच्या वरच्या वयाच्या मुलींना हे वॅक्सिन 100% द्यायला पाहिजे. हे पण एक कॅन्सर प्रिव्हेन्शन वॅक्सिन आहे. सर्व्हायकल कॅन्सर किंवा विमेन ऑर्गन कॅन्सर्स. तर हिपॅटायटिस बी आणि ही वॅक्सिन आवर्जून आपल्या पेरेंट्सला सांगा आणि घ्या की ही जीवनशैलीमध्ये येणारे पुढचे त्रास टाळण्यासाठी आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एअर पोल्युशन. त्याला आपण म्हणतो मी काय करू शकणार, बाहेर कोणीतरी जाळतंय, इंडस्ट्रीयल पोल्युशनला मी काय करू, व्हेकल पोल्युशनला मी काय करू. तर मी काय करू म्हणजे निदान आपल्या बाजूला कोणी गार्बेज जाळत असेल ज्याच्यामध्ये थर्माकोल असतं, गवत असतं, पेपर प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये अतिशय वाईट केमिकल्स ज्याला डायऑक्सिन्स म्हणतात ते हानिकारक तर असतातच, त्याच्यासोबत प्रो कॅन्सरच असतात आणि हार्ट अटॅक आणि आर्टरीज किंवा रक्तवाहिन्या खराब होण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा असतो. तर निदान आपल्या भोवतीच्या ह्या गोष्टी जरी आपण सुधारल्या तरी त्यांनी डेफिनेटली फरक पडतो. हे आम्ही 1-2 डाएट एक्झिबिशन्स घेतले होते. आम्ही मुलांकडनं त्यांच्याकडनं आयडिया घेतल्या होत्या की तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या हेल्दी काय कल्पना असू शकतात. तर इतक्या सुंदर केक्स त्यांनी बनवल्या फ्रूटच्या, घरच्या पदार्थांपासून. तर आपल्याला आयुष्यातनं उत्सव साजरे करू नका, सेलिब्रेशन करू नका असं नाही, थोडं जाणीवपूर्वक जर आपण बघितलं आणि हेल्दी चॉईसेस आपण जर करत गेलो तर मला नाही वाटत आपल्याला खूप आजारांबद्दल बोलावं लागेल. आणि ही जी एक आरोग्यदायी थाळी आहे आणि हे ऐकून किंवा आपण जे खातो त्याप्रमाणे सजग राहून जर आपण एक आरोग्य दूत बनलो तर खूप गोष्टी सोप्या होतील. आणि ह्या गोष्टी काही वयानंतर घरच्यांनी सांगितलेल्या आवडत नाही, ते आपल्यालाच कळायला पाहिजे. तर वजनाचा एक नियम असतो, त्याच्याप्रमाणे BMI म्हणजे तुमचं वजन आणि उंची ह्याचा जो तक्ता असतो त्याप्रमाणे 18 ते 23 ह्या रेंजमध्ये आपलं वजन आणि ह्यांचं गुणोत्तर असायला पाहिजे. तर आपल्याला किती वजन कमी करावं लागेल किंवा 18 पेक्षा कमी असणं तेही आजकाल खूप एक फॅड असतं की आम्हाला करीना कपूर सारखं दिसायचं असतं, आम्हाला त्या कटरीना कैफ सारखं दिसायचं असतं. पण तोही एक आजारच आहे. इतक्या बारीक प्रमाणामध्ये राहणं हे आपल्यासाठी योग्य नाही, त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. त्यामुळे वजन कमी किंवा जास्त न होता नॉर्मल रेंजमध्ये आपल्याला कसं ठेवता येईल त्याच्यासाठी तुमचं डाएट, एक्सरसाइजेस ह्याकडे लक्ष देऊन फक्त आयुष्याचा एक मंत्र की बी ॲक्टिव्ह, जस्ट बी फिजिकली ॲक्टिव्ह. दुसरे स्ट्रेस मॅनेजमेंट. छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुम्हाला खूप गोष्टींचे कदाचित ताणतणाव असतील, अभ्यासाचे असतील, खूप गोष्टींमध्ये प्रूव्ह करायचं असतं, पण ह्या सगळ्या टेन्शन्सचा भार डोक्यावर घेऊन जर आपला स्वभाव असा बनत असेल तर दर 15 मिनिटात तुमच्या शरीरामध्ये वाईट हॉर्मोन्स, ज्याला वाईट नाही पण हानिकारक हॉर्मोन्स जे असतात ते सिक्रेट होतात आणि त्यांनी ब्लड प्रेशर, हृदयरोग ह्यासारखे आजार, शिवाय मेंटल हेल्थ पण तुमची त्यांनी खराब होते. तर ह्या दृष्टीने आपण डेफिनेटली स्वतःकडे बघायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की हा तर एक मुद्दा झाला, ह्याबरोबर आपण ऐकतो आता 12वीच्या परीक्षा येतात, 10वीच्या परीक्षा येतात, मग आईने मोबाईल नाही दिला, मग मला लॅपटॉप नाही मिळाला, मग कोणीतरी 10व्या मजल्यावरून उडी मारतं आणि मग कोणी रिझल्ट आला म्हणून खराब आला म्हणून सुसाईड करतं. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुःखद आहेत. आणि जेव्हा केव्हा आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणी किंवा घरांमध्ये असं जाणवतं की एखादी व्यक्ती सतत लो फीलमध्ये आहे, त्यांचा मूड खराब आहे, ते कळतं आपल्याला, 1-2दा बोलून दाखवतायत, तर कुठलीही गोष्ट वॉर्निंग सिम्पटम म्हणून घ्या, मदत करा आणि मदत घ्यायलाही हेजिटेट करू नका. सगळ्या साऱ्या बहुतेक गोष्टी या मॅनेजेबल आणि सुसाईड्स अवॉइडेबल असू शकतात. तर टेक होम मेसेज आहे की मेंटेन हेल्दी वेट, हॅव अ हेल्दी चॉईसेस ऑफ व्हेजिटेबल्स अँड फूड, लो शुगर, लो सॉल्ट अँड
लिमिट युअर अल्कोहोल, रेग्युलर गुड स्लीप अँड अवॉइड न्यूरोस्टिम्युलंट्स, की जे टबॅको आणि बाकी रिलेटेड गोष्टी आपल्याला पान गुटखा मिळतात त्या डेफिनेटली खूप हार्मफुल आहेत. आणि बीइंग हॅपी इज अ चॉईस. बाहेर कौरव पांडव आपण जसं म्हणतो, तेव्हा समाजामध्ये नेहमीच वाईट गोष्टी 100च्या प्रपोर्शननी असतील, पण आपण काय पाथ चूज करायचा, इट्स अवर चॉईस. तर हे आपल्याला नक्की करायचं आहे. आणि हा इकडचा जो प्रकार आहे ओरडाआरडा करण्याचा, तो आम्हाला टाळायचा आहे. एक छान कुटुंब, छान फ्रेंडशिप ही आणि तुमचं एक आरोग्य जीवनशैली इनफ आहे तुम्हाला हेल्दी आणि हॅपी राहायला. आणि या सगळ्यामध्ये फक्त भाषण किंवा हे करा हे करू नका हे ऐकण्यापेक्षा छान शनिवार रविवारी काहीच न करता नुसतं मस्त लोळलात तरीही तो चेंज खूप चांगला असतो. स्पेंड टाईम विथ नेचर, इट्स ब्युटिफुल, इट्स अ स्ट्रेस बस्टर. आपल्या अवतीभोवती शाळा अभ्यास याच्यासोबत खूप साऱ्या छान छान गोष्टी आहेत. लाईफ इज ब्युटिफुल, जस्ट स्पेंड दॅट, लिव्ह इट लाईक टू फुलेस्ट. थँक्यू. तुम्हाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर विचारू शकता. त्याच्यानंतर आपला हा ड्रोनवाला तयार आहे. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता बदलत्या जीवनशैलीच्या संदर्भात. म्हणजे आम्ही वडापाव कधीच खायचा नाही का असं खूप जणांनी मला विचारलं. आहे काही प्रश्न आहेत तुमचे? प्रश्न असतील तर बघा, विचारा विचारा. नाही, वडापावचं कॉमन आन्सर मी सगळ्यांना देऊन टाकते की वडापावबद्दल आपल्याला त्रास नाही आहे. प्रश्न आहे तो वापरण्यासाठी, म्हणजे तळण्यासाठी वापरलेल्या ज्या कढईमध्ये तेल असतं ते महिना बदलल्या जात नाही. आणि त्याच्यामध्ये जे सॅच्युरेटेड फॅट्स असतात सारखं उकळून त्या तेलामध्ये केमिकल बदल होतात, ज्याला आपण ट्रान्स फॅटी ॲसिड्स म्हणतो. त्यामुळे समोसा, वडापाव ह्या ज्या बाहेर रस्त्यावर विकत मिळणाऱ्या तळलेल्या गोष्टी आहेत त्या हानिकारक असतात. त्याही तुम्ही एखाद वेळी खाऊ शकता, घरचे पदार्थ चालतील. पण ह्या गोष्टी महिन्याच्या 30 दिवसांपैकी 20 ते 22-25 दिवस आम्ही योग्य आहार आणि 4-5 दिवस ज्याला तुमच्या भाषेत आपण चीट डे म्हणतो ते जर केलं तर चालेल. पण इतर दिवशी केलं आणि रोज एक सवय म्हणून की सकाळी उठल्यावर आम्ही दात घासतो, आंघोळ करतो, तसं घरातले सगळे कुटुंबीय काही ना काहीतरी स्पोर्ट्स आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये घालवतील. एक अर्धा तास फिरायला जायचंच, मुलांनी मैदानी खेळायला जायचंच, अशी जर ताकीद केली तर खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यातल्या अवॉइड होतील. थँक्यू. पुन्हा काही प्रश्न असतील तर बघा. सर, हा महेश खरे सरांचा प्रश्न आहे. कॉल सेंटर किंवा नर्सेस अशांना नाईट ड्युटी असतात आणि त्यांची झोप होऊ शकत नाही. कॉल सेंटर किंवा नर्सेस किंवा अशा लोकांच्या ज्या सतत नेहमी नाईट ड्युटी असतात त्यांची झोप होऊ शकत नाही, मग त्यांना लाईफस्टाईलसाठी तुम्ही काय सल्ला देणार? झोप आपल्याला डेफिनेटली 7 ते 8 तास आवश्यक असते. पण कुठलीही ड्युटी ही 24 तास नसते. आपण नर्सेसचं जरी बघाल किंवा ह्या ज्या कॉल सेंटरवरचे बघाल, 2 कंटिन्युअस नाईट्स झाल्या की तुम्हाला तिसरा दिवस ऑफ मिळतो. आणि नाईट असली तरी ती 10 ते 12 तास नाईट झाली, 8 ते 8 किंवा रात्री 8 तास, पण उरलेले 8 तास तुम्हाला घरात असतात. तर त्यावेळी नक्की 6 ते 7 तास व्यवस्थित झोप व्हायलाच पाहिजे. आणि त्या ॲक्टच्या नियमांप्रमाणे ती ड्युटी अवर्स पण कंटिन्युअस नसतात. तर मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही 30 पैकी निदान 2/3 महिना जरी व्यवस्थित घालवले आणि इतर दिवशी तुमच्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या अदर दॅन नॉर्मल थोडं व्हेरिएशन होईल तेवढी बॉडी अडॅप्ट करत असते. आणि ह्याच पिरियडमध्ये लोकांचं नेहमी एक म्हणणं असतं की आम्ही मग जेवणार कसं, बाहेर तर तेच मिळतं. आपल्याला 3 दिवस आधीची ब्रेड चालते, 4 दिवस आधीचा तो पाव ठेवलेला चालतो, मग घरची 2 दिवसाची शिळी पोळी का नाही चालत? आणि 30 पोळी आपल्याला भाजी हे करून रॅप्स म्हणून विकत मिळतात बाहेर, आपल्याला फ्रेंच रोल म्हणून विकत मिळतो, आपल्याला फ्रँकी म्हणून विकत मिळतं. मग ते जर आम्ही घरचं खाल्लं तर त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला घरची कणिक, तुम्हाला तेल तूप आईनी काय घातलं हे माहिती असतं. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवल्या तर आम्ही हे कसं करू शकू हा प्रश्न विचारून केलं तर डेफिनेटली त्यातनं उत्तरं सापडतात. पुन्हा काही प्रश्न असतील तर हां, सरांचा प्रश्न आहे. 1 मिनिट सर. नमस्कार,
मी ज्येष्ठ नागरिकांचा रिप्रेझेंट करतो. त्यांचा एक प्रश्न आहे. तुम्ही असं सांगितलं की 7 ते 8 तास झोप लागते. म्हणजे आम्हाला आता काय होतं, वृद्धपणी तेवढी झोपच येत नाही आणि आम्ही 3-4लाच जागे होतो. तर ते आपल्या पूर्वीच्या आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे की सकाळी 3 ते 4 हे ब्रह्म समय आहे, त्यावेळी लवकर उठावं आणि कार्य चालू करावं. तुम्हाला जे काय वाचन जे काय करत असेल ते, पण ते योग्य आहे का आणि लवकर उठणं आवश्यक आहे का? म्हणजे तब्येतीच्या दृष्टिकोनातून. नाही, तब्येतीच्या दृष्टिकोनातून आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की आपण बदलती जीवनशैली ही खूप जास्त बदलली आहे ह्या तरुण आणि मध्यमवर्गीय लोकांची. तर मूलतः त्यांना हे बदल करणं 100% गरजेचं आहे, कारण त्यांची लाईफस्टाईल एकदम हेवायर झालेली आहे. तर ती मूळ पदावर आणलं. दुसरं, वयाच्या मानाने झोपेची गरज पण कमी होते. आपल्या शरीराची जशी ॲक्टिव्हिटीज कमी होतात, ती झीज भरून काढण्यासाठी झोपेची गरज पण कमी होते. त्यामुळे एक 4 ते 5 तास सलग झोप लागली तर ती शरीराला तेवढी झीज भरून काढायला इनफ असते. बहुतेक ज्येष्ठ नागरिक दुपारी पण एक अर्धा तास जेवल्यानंतर वामकुक्षी घेतात, तर ती तेवढं इनफ आहे. त्याच्यासाठी की आम्हाला 7 तास झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. जे काही तुम्हाला फिजिकली फिट आणि हेल्दी ठेवायला आवश्यक आहे ते गरजेचं आहे. आणि याचबद्दल तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न विचारला म्हणून अजून एक सांगते की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की बाकी हेल्थ चांगली असते. कदाचित ब्लड प्रेशर, डायबेटीस वडिलांना नाही आणि मुलाला आहे, असे आजकाल कॉम्बिनेशन्स खूप कॉमन आहेत. पण ह्या वयामध्ये पडायचं नाही, पडू शकणार नाही. जिथे जिथे आपण धडपडून पडू आणि हाड तुटेल ह्या गोष्टींचं काळजी घ्यायचं आणि ते कसं अवॉइड करायचं ह्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण पडणार नाही, छोटे छोटे बदल घरामध्ये करून घ्यायचे की आपण ते पायपोस असतात त्याच्यात अडकून पडतो, कार्केटमध्ये अडकून पडतो, बाथरूममध्ये पाय घसरून. तर ह्या सगळ्या ठिकाणी काही सेफ्टी प्रिकॉशन्स एक म्हणजे वेगळं एक प्रोटोकॉल आहे आणि ते अवॉइड फॉल्स याच्यावर एक वेगळं लेक्चर आपण घेऊ शकतो. पण ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी की एकदा पडून हाड तुटलं, आणि विशेषतः ह्या वयामध्ये कमरेची हाड तुटून पडणं किंवा मांडीचं हाड मोडणं हे खूप कॉमन असतं आणि ते झाल्यानंतर दुरुस्त व्हायला 3-4 महिने पण लागू शकतात आणि बऱ्याच लोकांना त्याचा खूप जास्त त्रास होतो. तर प्रिव्हेन्शनमध्ये बोन हेल्थ जी तरुण वयापासून बघायला पाहिजे, तेव्हापासून तुम्ही आत्तापासून जे तयारी केली तर तुमची बोन्स आणि स्नायू ह्या वयामध्ये बळकट राहतील. धन्यवाद मॅडम. खूप छान मार्गदर्शन मॅडमनी केलेलं आहे. बदलती शैली आणि हे बदलतं जीवन जे आहे त्या संदर्भात आपण काय उपाय केले पाहिजेत आणि आपली शैलीसुद्धा ती जी असेल ती कशा पद्धतीनं आपण त्यानुसार बदललं पाहिजे या संदर्भात एक चांगलं मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण दुसऱ्या आता एका व्याख्यानाकडे वळतो आहोत. व्याख्यान म्हणण्यापेक्षा ते प्रेझेंटेशन आहे मॅडमसारखंच. तुम्ही बघता आहात एक 8व्या वर्गात शिकणारा मुलगा हा अमरावतीवरनं आलेला आहे, अनुपम योगेश नेरकर. आणि त्याला खूप वाटायचं नेहमी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हाताळण्यामध्ये त्याचा छंद त्या काळामध्ये. आणि असंच मग त्याला वाटलं की ड्रोन ही काय गोष्ट आहे आपण बघितली पाहिजे. तो शिकत गेला आणि स्वतःचे ड्रोन त्यांनी बनवलेले आहेत. आज तो आपल्यासमोर उभा आहे, त्याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. ड्रोनच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन तो आपल्याला इथे देईल, काही गोष्टी सांगेल. पण मला वाटतं की आपण त्याला काही प्रश्नोत्तरच्या चर्चेने आपण काही ड्रोनच्या संदर्भात त्याच्याकडनं माहिती करून घेणार आहोत आणि त्याला बोलतं करणार आहोत आपण. म्हणजे प्रेझेंटेशन तर देणारच आहे तो, पण त्याला कसं बोलतं करता येईल आपल्याला त्या संदर्भात सुद्धा आपण बघू. त्याला आधी बोलू देऊ आणि मग पुन्हा त्याला आपण बोलतं करून त्याच्याकडनं ड्रोनच्या संदर्भातली काही माहिती आपण घेऊया. मी अनुपमचं खूप खूप स्वागत करतो ग्रंथालयाच्या वतीनं आणि प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या याच्यासुद्धा यांच्या वतीने सुद्धा मी खूप खूप त्याचं स्वागत करतो आणि त्याला मी प्रेझेंटेशनसाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी त्याचा परिचय करून द्यावा, त्याच्या शाळेचं नाव वगैरे त्यांनी सांगावं, त्याचा वर्ग सांगावा आणि त्याचं कशा संदर्भातलं हे प्रेझेंटेशन आहे त्यांनी सांगावं अशी मी त्याला विनंती करेल. नमस्कार, माझं नाव अनुपम योगेश नेरकर, इयत्ता 8वी, नारायणा विद्यालय अमरावती. मी आज तुम्हाला ड्रोनवरती एक प्रेझेंटेशन देणार आहे.
तर आता कोणी मला सांगू शकते की तुम्हाला किती ड्रोन विषयी माहिती आहे? वॉर्स मध्ये, अजून शेतीमध्ये, तेच ॲग्रिकल्चर यूज. ड्रोन वाले की फोटोज मध्ये यूज करता आणि स्कूल मध्ये स्मोकिंग वगैरे करायला आणि चोरी करायच्या वेळेस पण. सर्वेलन्स. तर आता आपण माझ्या या प्रेझेंटेशन मध्ये पाहू व्हॉट आर ड्रोन्स, युजेस ऑफ ड्रोन्स, हाऊ डज अ ड्रोन वर्क, वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचं कन्क्ल्युजन. व्हॉट आर ड्रोन्स? ड्रोन्स ऑल्सो नोन एज अनमॅन्ड एरियल व्हेकल. आता अनमॅन्ड ह्या टर्मचं मिनिंग काय? तर तुम्हाला काही रेल्वे फाटक माहितीच असतील, तर तो तिथे एक मॅन त्याला कंट्रोल करतो. पण काही रेल्वे फाटक रिमोट एरियाजमध्ये राहतात जिथे एक माणूस जाणं थोडं कठीण आहे. जसं की हायवेज असतात, तर तिथे ॲट अ टाइम दरवेळेस एक माणूस राहणं थोडं कठीण असतं तिथे, कारण पाण्याची कमी आणि खूप दूर राहतात. तर तिथे रिमोटली कंट्रोल केलं जातं वायरलेसली. तर म्हणजे जेव्हा कोणी ऑन साईट माणूस कंट्रोल नाही करत, तर त्याला म्हणतात अनमॅन्ड. तर अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणजे काय? तर अनमॅन्ड एरियल व्हेकलमध्ये ड्रोन्स येतात, काही काही RC एअरक्राफ्ट आणि RC गोष्टी म्हणजे रिमोट कंट्रोल गोष्टी आर फ्लोन रिमोटली विदाउट अ पायलट ऑन बोर्ड. आता तुम्ही ड्रोन्सला असेही प्रोग्राम करू शकता की तो या हाईटवर उडेल, या पोझिशनवर जाईल. GPS टेक्नॉलॉजी थ्रू तुम्ही त्याला कमांड्स देऊ शकतात की त्यांनी लँड कुठे केलं पाहिजे. तर हे व्हेरियस तुम्ही युजेस घेऊ शकता ड्रोनचे. युजेस ऑफ ड्रोन्स. ड्रोन्स आर ऑल्सो इक्विप्ड विथ व्हेरियस सेन्सर्स अँड कॅमेराज. आता तुम्ही कुठल्या पण ड्रोनला व्हेरियस सेन्सर्स कॅमेराज अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी ॲड केल्या तर त्याचे वेगवेगळे युजेस येतात. जसं तुम्ही या ड्रोनला इरिगेशन टँक ॲड केलं तर याला तुम्ही ॲग्रिकल्चरसाठी पण वापरू शकता. हे एक प्रोटोटाईप ड्रोन म्हणू शकतो. जेव्हा हा एक बेस प्रोडक्ट आहे, याच्यावर तुम्ही ॲडिशन करून याच्यावर इरिगेशन युजेस, सॉईल मॉइश्चर सेन्सर किंवा आजकाल ते हॉट एअर बलूनमध्ये वेदर कॅप्चर करतात. हॉट एअर बलूनला सोडतात आणि वेदर क्वालिटी, एअर क्वालिटी काय आहे ते मेजर करतात. युजेस ऑफ ड्रोन्स. मिलिटरी सर्व्हेलन्स. आता इथे उरी मूवी कोणी कोणी पाहिली आहे? व्हेरी गुड. उरी मूवीमध्ये तो गरुडा होता, तो एक ऑरिथ्नोकॉप्टर होता. गरुडा म्हणजे काय? तर एक असा बर्ड राहतो ज्याच्यात मोटर्सनी त्याचे फ्लॅप्स फिरतात आणि तो हवेत उडू शकतो आणि त्याला डायरेक्शन, पिच, रोल एक्सेट्रा आपण रिमोटली देऊ शकतो. आणि आता रशिया युक्रेन वॉरमध्ये ड्रोनचा खूप वापर झालाय आणि ड्रोन जेव्हा बनला तो मेनली वॉर सर्व्हेलन्ससाठीच बनला होता. आता लोक त्याला वेगळ्या व्हेरियस युजेस करतात, जसं फिल्म मेकिंगसाठी. जसं लग्नात वगैरे तुम्ही पाहिलेच असतील की शाळेचा ग्राउंडचा फोटोशूट असेल आणि व्हेरियस युजेस राहतात कॅमेराजचे. फिल्म मेकिंग, हाय क्वालिटी कॅमेराज राहतात या ड्रोनला. ॲग्रिकल्चर. हे ड्रोन मोठे राहतात. हा एक ड्रोन आहे क्वाडकॉप्टर. आता क्वाडकॉप्टर म्हणजे काय? तर याला 4 आर्म्स आहे म्हणून याला क्वाडकॉप्टर म्हणतात. हेक्झाकॉप्टर येतात, ऑक्टोकॉप्टर येतात आणि व्हेरियस प्रकारचे ड्रोन्स भेटतात ज्यांनी तुम्ही व्हेरियस पेलोड वापरू शकता. आणि आता याच्यात इरिगेशनचं तुम्ही करू शकता ड्रोननी, सॉईलची क्वालिटी चेक करू शकता, रेनिंगचं पण ॲड करू शकता तुम्ही. रिक्रिएशनल ड्रोन्स म्हणजे हॉबीसाठी किंवा प्रोटोटाईप. जसं मी म्हटलं तर एक
कुठल्या पण प्रोडक्टपेक्षा कुठलाही यूज करण्याच्या पहिले एक स्मॉल ड्रोन जो बनवायचा असतो, एक प्रोटोटाईप बेस्ड प्रोडक्ट, त्याच्यासाठी तुम्ही हे असे ड्रोन्स बनवू शकता. आणि हे रिक्रिएशनल ड्रोन्स हॉबीसाठी वापरले जातात. जसं कोणाला एरियल व्ह्यूज कॅप्चर करायचे तर त्याच्यासाठी. डिलिव्हरी ड्रोन्स, आता ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये येऊन खूप वर्ष झाले, पण ही इंडियात चालली नाही. US मध्ये आता एक झिपलाईन नावाची कंपनी आहे जी सुरू करणार आहे. त्यांचं बेस म्हणजे सगळं तयार आहे, कसा ड्रोन उडेल वगैरे, पण ही इंडियामध्ये येऊन वर्ष झाले पण ही चालली नाही. कोणी सांगू शकते का बरं नाही चालली? डिलिव्हरी ड्रोन का नाही चालला आपल्या भारतामध्ये, हा प्रश्न त्याचा आहे. डिलिव्हरी करायला जर ड्रोनचा वापर केला असता तर खूप सपाट्यानं डिलिव्हरी सगळीकडे करता आली असती. विद्यार्थ्यांनी सांगावं का बरं डिलिव्हरी ड्रोनचा उपयोग आपल्याला भारतामध्ये करता येत नाही. फूड डिलिव्हरी पॅकेज. अच्छा, बरं, पुन्हा बरोबर आहेत, उत्तर बरोबर आहेत. पुन्हा चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकल दृष्टिकोनातून काही विचार करता येतो का त्याच्या? विद्यार्थ्यांनी सांगावं. पुन्हा टेक्नॉलॉजिकल आणि एकूणच स्ट्रक्चर आपल्या देशाचं काय आहे त्यानुसार काही सांगता येईल का? बरं, मीच सांगतो. इंडियामध्ये मेनली 2 एरियाज राहतात, एक अर्बन आणि एक रुरल. अर्बन एरियाचे प्रॉब्लेम आहे बिल्डिंग्स आणि वायरिंग. इवन जर तुम्ही ड्रोन एका सर्टन हाईटवर नेला जिथे वायरिंग नाही राहणार, मग त्याचे लँडिंगचे प्रॉब्लेम येतील. आणि तो ॲट अ लाईन ऑफ साईट राहायला पाहिजे कुठल्याही माणसाला, किंवा वायरलेसली तरी त्याला दिसायला पाहिजे की ड्रोन किती हाईटवर आहे. त्याला म्हणून ते जास्त वर नाही उडवू शकत. आणि खाली उडवला तर खूप सगळे तारं, वायरिंग, झाडं, आता ते लँड करायचं असेल त्याला कुठेही तर त्याला वायरिंग वगैरे एकदम वायरिंग कारण खूप छोट्या असतात तर त्या दिसायला कठीण जातात ड्रोनला. तर ती टेक्नॉलॉजी इंडियामध्ये म्हणून नाही चालली. आणि रुरल एरियामध्ये माइंडसेट नाही आहे तसं लोकांचं. आणि असं नाही की सगळ्याच लोकांचं आहे, काही लोकांना ड्रोनविषयी चांगली नॉलेज आहे जे ॲग्रिकल्चर विषयी म्हणजे करू शकतात, पण काही ॲज 50% लोक तरी, किंवा जास्त किंवा कमी पण, तर त्यांना ड्रोनविषयी तेवढी नॉलेज नाही आहे. त्यांना वाटेल की या ड्रोननी आपल्या शेताला काही हार्म नाही केलं पाहिजे. त्यांची पिकं असतात तिथे तर त्यांना थोडा क्रॉप्सविषयी हार्मफुल वाटतो ड्रोन. तर त्यांना ते नॉलेज आपण एज्युकेट करायला पाहिजे त्यांना या ड्रोनविषयी. तर आणि मग मॅपिंग हे खूप मोठी कॅटेगरी आहे ड्रोनमधली. मॅपिंगमध्ये तुम्ही पूर्ण या बिल्डिंगचा मॅप घेऊ शकता ड्रोननी, किंवा एक ओपन एरियामध्ये मॅप घेऊ शकतात. एक्झॅक्ट डायमेन्शन तुम्हाला एका 3D सॉफ्टवेअरमध्ये दिसतात आणि तुम्ही त्याच्यावर तुमची एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकता. हाऊ डज अ ड्रोन वर्क? हे आहे ट्रान्समीटर. आता तुम्हाला कीबोर्ड तर माहितीच असेल, तर कीबोर्डमध्ये कसं आपण इनपुट देतो तेव्हाच तो आउटपुट देतो, तर हा ट्रान्समीटर पण तसाच असतो. जसे इनपुट भेटतात यांना HID डिव्हाइसेस म्हणतात, ह्युमन इंटरफेस डिव्हाइस. हे फक्त ह्युमनच्याच इंटरफेसवर चालतील. जर तुम्ही याला काही इनपुट द्याल नाही तर हा तसा आउटपुट काहीच देणार नाही. तर आता याचे बेसिक फंक्शन मी तुम्हाला सांगतो. हे आहे थ्रॉटल. एनी ड्रोन वर्क किंवा ड्रोनची स्पीड कंट्रोल होते. आणि हा आहे यॉ. त्याच लेफ्ट स्टिकला राईट लेफ्ट केलं तर यॉ चेंज होतो. यॉ म्हणजे ड्रोन स्वतःच्या अवतीभोवती फिरेल, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आणि मग येतो पिचनी ड्रोन पुढे जातो किंवा मागे येतो. इथून तुम्ही पुढे घेतला तर पुढे जाईल ड्रोन, आणि इथून मागे घेतला तर मागे येईल. आणि हे रोल, इथून ड्रोन राईट साईड किंवा लेफ्ट साईडला जाईल. हा जो डेटा ट्रान्समिट करतो तो इथे एक रिसिव्हर आहे, तो हा ट्रान्समिटेड डेटा रिसीव्ह करतो. आता फ्लाईट कंट्रोलर एक असा डिव्हाइस आहे ज्याच्यात व्हेरियस कॉम्बिनेशन राहतात सेन्सरचे. त्याच्यात एक सर्वात मेन सेन्सर आहे गायरोस्कोप. आता इथे कोणी गायरोस्कोप विषयी कोणाला माहिती आहे? मी सांगतो गायरोस्कोप काय करतो. आता तुम्ही काही यूट्यूब व्हिडिओज पाहत असाल, तो ऑटो रोटेट होतो.
तुम्ही फोन आडवा केला की तो लगेच व्हिडिओ आडवा होतो. तर हे गायरोस्कोपमुळेच आहे. तर असं का बरं? गायरोस्कोप सांगतो की तुमचा डिव्हाइस किती टिल्टेड आहे. तो ॲक्सिस सांगतो तुमच्या डिव्हाइसचा, एक्स अँड वाय ॲक्सिस. तर गायरोस्कोपला समजा कळलं की ड्रोन लेफ्ट साईडने टिल्टेड आहे, तर तो हा जो इन्फॉर्मेशन आहे हा एका मायक्रो कंट्रोलरला पाठवतो आणि मग तो ESC म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर. ESC म्हणजे आता नेमकं काय? तर ESC लो व्होल्टेजेसला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून मोटर्सला पॉवर देतं. तर जसं मी म्हटलं की गायरोस्कोप मायक्रो कंट्रोलरला सांगतो ड्रोन लेफ्ट साईडला आहे. मग जसं मायक्रो कंट्रोलरला कळलं तो ESCला सिग्नल पाठवतो आणि त्याला स्टेबल करतो. म्हणजे तो असा टिल्टेड आहे तर तो लेफ्ट साईडच्या मोटरला पॉवर दिला आणि स्वतःला सरळ करेल. असंच राईट साईडला होते. आता मला कोणी सांगू शकतो समजा ड्रोनला राईट साईडला असं जायचं आहे तर कुठल्या मोटरची स्पीड वाढेल? ड्रोनला राईट साईडला जायचं आहे तर कुठल्या मोटरची स्पीड वाढेल? 4. राईट साईडला जायचं आहे, लेफ्ट साईडच्या मोटर वाढतील. का बरं? कारण त्याला राईट साईडला टिल्ट व्हावं लागेल त्याच्यासाठी. म्हणून तो लेफ्ट साईडच्या मोटरची स्पीड वाढवेल आणि राईट साईडची थोडी कमी करेल, जेणे की तो एका अँगलवर जाऊ शकेल. आणि फ्रंटला जायचं असेल मग तो काय करेल? बॅकवर्ड ज्या मोटर आहे बॅक साईडच्या त्यांची स्पीड वाढवेल. म्हणजे ज्या साईडने जायचं आहे त्याच्या अपोजिट मोटरची तो स्पीड वाढवेल. आता ESC फ्लाईट कंट्रोलर विषयी आता आपण पाहिलंच. आता मोटर या स्पेशल BLTC मोटर असतात. यांचा फक्त जो स्टिक राहते ती नाही फिरत, यांची पूर्ण बॉडी फिरते. यांच्या बॉडीला आतमधून मॅग्नेट्सची एक रिंग राहते आणि यांच्या आतमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल्स राहतात. तिला 1/3 मध्ये डिवाइड करतात आणि ते अट्रॅक्ट करतात त्या रिंगच्या कॉइल्सला. म्हणून ती रिंग फिरते आणि मग याची पूर्ण बॉडी फिरते वरची. अट्रॅक्ट करतात म्हणून या 3 फेज मोटर असतात. आणि आता बॅटरी याच्यात वापरल्या जाते लिथियम पॉलिमर बॅटरी. ही आहे लिथियम पॉलिमर बॅटरी. आता हीच का बरं? ही एक तर खूप हेवी नाही राहत. ड्रोनला ही हेवी नाही जाणार कारण ड्रोनला बाकी सगळे पार्ट्स त्याचे कंट्रोल ठेवावे लागतात. वेट कॅपॅसिटी त्याला मेंटेन करावी लागते. आणि ही बॅटरी हलकी आहे आणि एफिशियंट आहे, पॉवर एफिशियंट. म्हणून ही बॅटरी वापरल्या जाते ड्रोनमध्ये, लिथियम पॉलिमर बॅटरी. वर्किंग प्रिन्सिपल. आता वर्किंग प्रिन्सिपल विषयी तर आपण पाहिलंच की ड्रोन कसा वर जाईल, पुढे जाईल, साईडवेज आणि बॅकवेज. तर आता मला सांगा ड्रोनला स्वतःच्या अवतीभोवती क्लॉकवाईज फिरायचं आहे, मग कसा फिरेल? सर सांगतात. सर सांगा. तुम्ही विद्यार्थी झाला आहात सध्या. हा, तर याच्यात एक नवीन कॉन्सेप्ट, खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ड्रोन मध्ये 2 क्लॉकवाईज आणि 2 अँटी क्लॉकवाईज मोटर असतात आणि त्यांचे प्रोपेलरही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता सगळे एकाच याचे प्रोपेलर राहिले, सगळे क्लॉकवाईजच राहिले तर ड्रोन फ्लिपच करून घेईल क्लॉकवाईज साईडनी. आणि अँटी क्लॉकवाईज राहिले तर तो अँटी क्लॉकवाईज फ्लिप करून घेईल पूर्ण. तर म्हणून याच्यात 2 क्लॉकवाईज आणि 2 अँटी क्लॉकवाईज. आता कुठले क्लॉकवाईज? तर हे रेड हँड जे याचे रेड आर्म्स तर ते क्लॉकवाईज असतात आणि व्हाईट आर्म्स अँटी क्लॉकवाईज. हे ड्रोनच्या हिशोबाने व्हॅरी करू शकतं. जे वेगळे ड्रोन्स असतात ते त्यांची सेटिंग पायलट मॉडिफाय करतो त्याच्या नीड्सच्या हिशोबाने. तर याच्यात समजा त्याला अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे तर तो अँटी क्लॉकवाईज मोटर म्हणजे व्हाईट आर्म्सची मोटरची पॉवर वाढवेल आणि तो अँटी क्लॉकवाईज फिरेल. आणि समजा त्याला क्लॉकवाईज फिरायचं आहे तर तो रेड आर्म्सची मोटरची पॉवर वाढवेल जेणे तो क्लॉकवाईज फिरेल. खरं म्हणजे अनुपमला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी ड्रोन शिकून घेतलं पाहिजे ड्रोन बनवायचं.
तो 6व्या वर्गामध्ये शिकत होता त्यावेळेस. तेव्हापासनं त्याला ही जी सवय लागली ड्रोनच्या संदर्भातली, ड्रोन बनवलं पाहिजे आपण, आणि त्यांनी बरेच ड्रोन बनवलेले आहेत. मी म्हणजे खरं म्हणजे काही गोष्टी त्याच्याकडनं प्रश्न उत्तरांनी आपण जाणून घेऊया, तुमचाही संवाद त्याच्यासोबत झाला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला असं एक प्रश्न विचारेल तुला की हे जी ड्रोनची लत तुला लागली, ही ड्रोनची सवय लागली, हे कसं काही तू ड्रोनकडे वळलायस ते जरा सगळ्यांना सांग. ड्रोन तर तू टेक्निकल बाबी, सायंटिफिक बाबी खूप सांगितल्या, मला माहिती आहे तुला वाटतंय की ड्रोन सगळ्यांनीच ॲक्सेप्ट करायला पाहिजे भारतामध्ये, पण तुला हे कसं काय वाटलं की मला ड्रोनकडे वळायचं आहे आणि ड्रोन बनवायचा वगैरे आहे, हे कसं काय तुला वळलं सर? माझा जो पहिला इंटरेस्ट होता तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये होता. पहिली माझी हॉबी इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समध्ये होती. कोविड पॅन्डेमिक आला, मग घरी होतो सगळे, लॉकडाऊन, तर घरी बसल्या बसल्या मी नुसतं तारक मेहताच पाहत राहायचो. मग एका दिवशी माझ्या दादानी रागवलं, तर मला पहिलेपासूनच इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट होता, तर मग मी सहज मला यूट्यूबवर एक व्हिडिओ दिसला जिच्यात त्यांनी कोविड ट्रॅकर बनवला होता. तर मी खूप मग त्याच्यावर मेहनत घेतली आणि मग मी पण तो तयार केला, पण तो कसा यूट्यूबवरूनच केला होता. मग मी असं काही खूप सगळे व्हेरियस प्रोजेक्ट केले, अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज केले, म्हणजे मेजरिंग डिव्हाइस मी स्वतः क्रिएट केला, असे खूप बरेच प्रोजेक्ट केले मी. आणि मग मला एक दिवशी माझी एक इन्स्टिट्यूट आहे म्हणजे जिथे मला शिकवलेलं आहे, तर तिथे त्यांनी मला इंटर्नशिप केली मी तिथे. मग तिथे एक ड्रोनची इंटर्नशिप आली, तर ती इंटर्नशिपच्या पहिलेच मी सगळे पार्ट्स ऑर्डर करून दिले होते ड्रोनचे. पण मग मला काही दिवसांनी कळलं की ड्रोन बनवणं तेवढं इझी नाही आहे. तर याच्यात माझे 5 महिने गेले जवळपास, कारण मला पार्ट्स नव्हते माहीत. मी किट तर ऑर्डर केली, पण मला नंतर कळलं की त्याच्यात फ्लाईट कंट्रोलरच नाही आहे, मग ड्रोन कंट्रोल कसं होईल, आणि त्याच्यात बॅटरी पण नव्हते. मग हे सगळं मी नंतर ऑर्डर केलं, आणि हा ड्रोन तेच पाहिला, तर हा मी बस 2 दिवसात बनवलाय. आणि आता आपण एक कन्क्ल्युजन पाहून घेऊ. तर कन्क्ल्युजनमध्ये हेच की तुम्ही लोकांना एड्युकेट केलं पाहिजे ड्रोन विषयी, की ड्रोन म्हणजे एवढा हार्मफुल नाही आहे, पण असंही नाही की ड्रोनकडे दुर्लक्ष केल्या पाहिजे. तुम्ही त्या ड्रोनकडे मिसयूज नाही झाला पाहिजे याची खात्री ठेवायला पाहिजे तुम्ही. ड्रोनला काही लिमिटच्यावर लायसन्सही लागतो. काही एरियाजमध्ये समजा अलाउ नाही केलाय किंवा त्या लँड ओनरची इच्छा नाही आहे इथे ड्रोन उडवला जाईल, तर तिथे परमिशन नाही देत काही लोक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अनुपमसाठी. हो होय, प्रश्न आपण उत्तर घेणार आहोत प्रश्नांच्या संदर्भात. अनुपम जो आहे तो अगदी 6व्या म्हणजे वर्गापासनं ड्रोन बनवायला लागला, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे पुढे तो तासन तास बसतो, 2-2, 3-3 वाजतापर्यंत. त्याला एखादी गोष्ट करायची असेल, मग ती मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, कुठलीही गोष्ट असो, त्याच्या वडिलाला, त्याची आई पण आता इथे आलेली आहे, त्याची आजी आहे, त्याची मामी आहे, तर त्याला सांगावं लागतं की बाबा रे आता झोपून जा जरा. अगदी तो मन लावून, ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक गोष्ट ही मन लावून करायची त्याची पद्धत आहे, आणि त्याच्यामुळं तो सतत या कामी होता. आणि तुम्हाला सांगायला मला फार छान वाटेल की त्या सगळ्या आमच्या विदर्भामध्ये त्याची ही प्रात्यक्षिकं आणि प्रेझेंटेशन्स झालेली आहेत. खूप शाळांमध्ये, खूप महाविद्यालयांमध्ये तो गेलेला आहे. एवढंच नाही तर तिथल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ट्रेनर म्हणून त्याला नियुक्त केलेलं होतं ह्या ड्रोनच्या बाबतीमध्ये. आणि पुन्हा एक मला सांगितलं पाहिजे मी महत्त्वाची गोष्ट, की इथे IIT मुंबईला तो ट्रेनिंग घ्यायला पण आलेला होता इथे. आणि हा एवढूसा मुलगा, छोटासा मुलगा इथे आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं ते टॅलेंट ड्रोनबद्दलचं बघितलं सगळ्यांनी, आणि महाराष्ट्र टाइम्सला त्यावेळेस त्याच्यावरती कव्हर स्टोरी पण आलेली आहे. त्याच्याबद्दल सुद्धा एकदा जोरदार टाळी आपण होऊ द्या त्याच्यासाठी. सर प्रश्न विचारणार आहेत, आणि पुन्हा 1-2 प्रश्न आपण त्याच्याकडनं त्याचं उत्तर जाणून घेऊया. तू असं, तुला काही अडचणी आल्यात का? म्हणजे कारण तू काही परमिशन वगैरे घेतली आहे का? सर म्हणतात कारण तू ड्रोन अमरावतीला खूप साऱ्या ठिकाणी उडवलेले आहे, ते आपण व्हिडिओ पण पाहणार आहोत. तर त्याचं उत्तर, काही तू परमिशन्स घेतली का किंवा काही अडचणी येतात, त्याला कसं तोंड देतोस तू? आता अडचणी तर येत नाही. का बरं? कारण मी एज्युकेशनल पर्पजेससाठी ड्रोन उडवतो,
आणि माझ्याकडे एक सर्टिफाईड इन्स्टिट्यूटचा एक सर्टिफिकेट आहे इंटर्नशिप विषयी, तर एक सेफ साईड म्हणून तेही आहे माझ्याजवळ. आणि आता परमिशन, तर परमिशन समजा त्या इन्स्टिट्यूट किंवा जिथे उडवत आहे तिथली राहिली, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि काही ड्रोन्स असे राहतात जे 250 ग्रामच्या खाली लायसन्स वगैरे काहीच लागत नाही तुम्हाला, आणि ते ड्रोन तुम्ही कुठेही उडवू शकता. फक्त समजा त्या लँड ओनरची परमिशन नाही राहिली, ते प्रायव्हेट लँड असलं कोणाचं, तर तुम्ही तो उडवू नाही शकत, कारण त्याची परमिशन नाही आहे. तो तुमच्यावर पोलीस कंप्लेंटही करू शकतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यासाठी. 1-2 व्हिडिओज आपण त्याचे बघून घेऊ. त्यांनी अमरावतीला जे ड्रोन उडवलेले आहेत त्याचे 2 व्हिडिओज, एक तो व्हिडिओ दाखव, हा आहे गेलेला, त्याचंही विश्लेषण करशील, आणि दुसरा जो व्हिडिओ तो 15 ऑगस्ट. हा मी अमरावती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला खूप वर उडवला होता. माझा अजून एक ड्रोन आहे, तर त्यांनी मी हा उडवला होता, आणि तो ॲक्च्युली एवढा वर गेला होता की मला दिसतही नव्हता, म्हणून मला त्याला काही वेळ होवर ठेवायला लागलं, आणि खाली येताना काही पक्षी गेले त्याच्या समोरून. अमरावती शहराचं दर्शन त्याच्या ड्रोननी घडवलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. एक 15 ऑगस्टला त्यांनी जो ड्रोन उडवलाय तो दाखव. एक 15 ऑगस्टचा व्हिडिओ केला होता मी आणि माझ्या दादांनी मिळून केला होता. तर याच्यात एक असं मोटिव्ह होतं की तो फ्लॅग खालीच नाही उघडला पाहिजे, तो वर जाऊन उघडला पाहिजे. तर याच्यात माझ्या दादांनी पण माझी खूप मदत केली होती. आवाज असतो का बघ. थँक्यू बेटा, खूप मोठा हो. डॉक्टर ज्येष्ठराज जोशी सर या ठिकाणी त्यांच्या साक्षीने, अनिरुद्ध पंडित सर आहेत, डॉक्टर शरद काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या मोठ्या सायंटिस्टच्या समोर त्यांच्या साक्षीनं तू हे ड्रोनचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलेलं आहे. बेटा तुला सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, थत्ते दाम्पत्य सुद्धा या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या सदिच्छा तुला आम्ही सगळे देतो आहोत. तुला तुझं अभिनंदन करतो. आम्ही आभार मानत नाही तुझं, आता आम्ही तुझं खूप खूप अभिनंदन करतो. आणि याचं जे सेशन आहे या ठिकाणी आम्ही थांबवतो. पुढील कार्यक्रम आता सुरू होईल. थत्ते सर येत आहेत. मी स्वतः फिजिसिस्ट आहे, त्यामुळे याच्यावर एकदा मी वाचलं होतं, पण त्यांनी त्याच्यामध्ये स्फेरिकल कोऑर्डिनेट, ऑयलर अँगल वगैरे एवढ्या काही गोष्टी टाकल्या होत्या की खरं म्हणजे मला कळलंच नव्हतं. आता तो असा सहजपणे लिहिलाय, तो असा करून सांगितलं, तर आम्हाला कळलं की अच्छा ते योग म्हणजे हे होय, अच्छा हा असं बदलतो होय. इतकं मला छान वाटलं की खरोखरच तुझं त्याच्यावरचं ज्ञान आहे ते पाहता तुला खरं म्हणजे मी म्हणेन की हा
छोटा म्हणजे तू वयाने छोटा आहेस म्हणून, पण नाही तर याला खरं तर छोटा ड्रोणाचार्य बनायला पाहिजे. युट्यूब चॅनल संबंधी यूट्यूब चॅनल पण आहे, ते तुम्ही बघू शकता त्याच्या चॅनलवरती. ठीक आहे, ओके, चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.